हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज व्लॉग. कसं आहेत सगळे? बरे आहात? खूप होते, खूप दिवसांनी व्लॉग चालू केले आज बनवायला. काय बरं हातात घेतलंस म्हणायला काही प्रॉब्लेम नाहीये. आज रविवार आहे, 1 फेब्रुवारी आहे. आज आमच्या दिव्याचा बर्थडे आहे आणि त्याच्यासोबतच याला काय म्हणतात मी मम्मीला विचारून सांगते. आज आमच्या घरात पुरणपोळीचा स्वयंपाक सुद्धा होत आहे. बर्थडे आहे म्हणून नाही तर काहीतरी वेगळं कारण आहे. त्याचं सण आहे कोणता तरी त्यासाठी. आणि चला तर मग दिवस अख्खा तुमच्यासोबत मी माझा दाखवणार आहे. सोबत कंटिन्यू राहा तुम्ही पण. आता सकाळी म्हणजे आज सगळे कपडे माझे काय काम असतात कपडे आणि भांडे आज सकाळीच झालेत. कारण आमच्या घरी आज पाणी आलं होतं. पाणी आल्यामुळे सकाळी कामं झालेत. त्याच्यानंतर नाश्ता करून झालाय माझा, उपीट खाऊन झाला आहे. आणि आता आज पूजा करायला यांनी मला सांगितली देवाची. तर इथे मी पूजा करते, देवांची पूजा करूयात. आणि त्यासोबत आज पौर्णिमा पण आहे म्हणून पौर्णिमा आहे म्हणून पुरणाचा स्वयंपाक करायला पौर्णिमा आहे म्हणून. आणि त्याच्यासोबतच दर पौर्णिमेला आमच्या घरी सत्यनारायणची पूजा करते छोटीवाली. तर ती पूजा पण करूयात, ती पण करायची आहे मला. दिव्या आमची आज हवेत उडत दुकानात बसली आहे. दिवस स्टोरीवर स्टोरी टाकायला काय म्हणतात मेन्शन बॅक देत बसली सगळ्यांना. प्रतीक्षा तिने तूप काढायली आहे, कायमच लोढी काढते. पण काय ते तुला परफेक्ट जमतंय ना म्हणून तुला दिलंय. आणि इथं माझी मम्मी आहे जी की स्वयंपाक करायली आहे. चला तर इथं झाली आहे माझी पूजा. आरती पण करून झाली आहे. आरतीला ह्यांनी मला बोलवले नाहीत, हा प्रश्न दुसरा आहे आता राहिला साईडला. हाला की पूजा. प्रतीक्षा भाजी आणि पापड तळायले. ह्याच्यात भजीत लसूण घातलाय का? मी करत नाही ते काढू का वाटायले मला बी लसूण लागल. हा मग काय तर भजीत कोण लसूण घालतं यार. दिव्या आज आमच्या दिव्याचा बर्थडे आहे आणि त्यासाठी पुरणाची पोळी केलेली नाहीये, सण आहे म्हणून केला आहे. पण दिव्याला आवडतंयच आणि म्हणून मेहंदी लावली का तू? चल दिव्या, आज रात्री बर्थडे करायचं का तुझा? मग बर्थडेची तयारी चालू आहे. पण दिव्या मॅडम बाहेर आहेत. प्रतीक्षा इथे फुगे फुगवायली. येतंय का असे फुगे फुगवली आहे की मी तर त्यांना हात पण लावायला मला भीती वाटायली. आपापच फुटायलेत सगळे. पती गीट फुगाव संपले. भीती वाटायली, जवळ आले तरी भीती वाटायली. फुगे तू चल निघ. मी स्वतःच्या जाते, दुसऱ्याच्या पण जाते. काय होत नाही, जायचं असतंय. दिव्याचा बर्थडे आहे पण त्याच्यात हारचा फायदा झालाय. हारचं जे बर्थडे गिफ्ट होतं काय होतं रे ते स्केटिंग्स ते कॅन्सल केले होते. त्याच्यानंतर त्यांना त्याचा कडता आत्ता काढला आहे. मी तुम्हाला दाखवते. काय दस्तर काय जमवायला मी 1,500 जमवलेलं भेटला फक्त. हा बस खाली. हा बोलून दाखवला. बोलून वॉच आहे ते हर्षने गिफ्ट घेतलं आहे त्याचं. बापरे हे काय रे. फुटायला मी तर यांच्यामध्येच बसले, भीती वाटायला मला ह्याची. पती काय भरली याच्यात. दिवसभर झालं बिनकामी घरातच आहे तरी पण घालून हिंडायलाय. तर हे त्याचं वॉच आहे. त्याला जसं की वॉचचं हे जे साईज आहे ती त्याच्या मनगटापेक्षा जास्त आहे. हालाकी त्याच्या साईजचं करून घेतलं आहे. चॉकलेट केक. मेणबत्ती कुठे आहे? मेणबत्ती काय कुठे गेलं? अरे आणलंय ना आता तर होतं. हे काय मेणबत्ती आहे? घेतलंय नको काय बिचारी स्वतः स्वतःच्याच बर्थडेच. तू काढ की बघ, तुला चाकू काढायलाच ठेवलं होतं. तू तुझं काम उशिरा केलीस त्याच्यात बाकीच्याची चूक नाहीये. बार
आईचा मार खाणार आहे गल्लीतल्या माणसांकडे. मी भोकायले. ठीक आहे बर्थडे टाळ्या. आई आधी फुकतच होते ना. पोळलं. एक एक काय गारच नाही का. केकच्या वरचं हे बिस्किट खाऊ घालायला जर खा पटकन. अगं अजूनही खाय ना. ए नाही मी गेला आजीचं खाऊ वाटलं. दिव्यात तोंड. नाही लय वापलीस असं बिस्किट खाऊ. तुम्ही हे लय छान लागतंय. फोटो नाही आहे रे आपल्याकडे व्हिडिओ फक्त. लाव लाव लाव. चला फोटो काढायचा का मम्मी? चला आता मम्मीची परमिशन घेतली. नजर लागत नाही नजर. अरे कुठला अबे काजळचं टीका लावते. घालायचंय तुला तुला खाऊ घालायचं रे. नेटला कोणाच्या फोडल्या तिथे नेट सोड. अरे एवढं शिस्तीचं तोंड आकरू नको तुझं खरं मला तोंड आकर हर्ष. मी तुला खाऊ घातलं नाही. हा आता कसं आलं नेट सोड. दीदी नेट सोड. दम काढ ग. रानू व्हिडिओ कॉल करायला. रानू आहे. मी खाऊ घातले नाही अजून दे. अश्विनी. दे. कसला केक लावलाय मंगळसूत्र. ए ते नको ग. घेऊ नको ग दीदी. एक दिवस वयाची साखळी राहिली मग त्या पेंडलला. कुठले बदाम लावले की कडवट लागले. सगळं पूर्ण खा. नाहीये त्याला. हाय गे. ए धर ग. साईडने. तुकडे. अगं दीदी नेट चालू अगं कर. धर की. काम करायला. ही दीदी व्हिडिओ काढायली म्हणून नेट बंद आहे. थांब, ए चालू कर दे. ए तर झाला आहे दिव्याचा बर्थडे सेलिब्रेट करून. काय काय तुम्ही बघितलं असेल कुठं कुठं तिला केक लावले होते सगळ्यांनी. तर आता फायनली माझ्या हिस्स्याला केक आला आहे खायला. तर जेवण करून झालंय माझं. जेवण केल्यानंतर ना केक खाते मी. तर मी केक खाते इथं प्रतीक्षा आहे तिने पण खाते. बाकी दिव्या आणि हर्ष आहे तरी पण खातेत. मम्मीला खायचं नाही आहे मग. चला एन्जॉय करूयात. आणि हा जो माझा व्लॉग आहे मी इथंच संपवते. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. चलो बाय दिव्या. बाय. लास्ट टाइम हॅपी बर्थडे. व दिवस संपायच्या आत भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. बाय.